असं होऊ शकतं ना, त्याला काय अडचण आहे. घटक पक्षामध्ये प्रवेश करतो काय भाजप नाराज आहेत का? एकंदरीत कामकाजावर मी तुम्हाला नेहमीच सोपी उदाहरणं सांगत असतो. जसं मगाशी कुटुंबाचं सांगितलं. एका कुटुंबामधला सुद्धा एक मुलगा आई वडिलांनी जन्माला घातला, हे तर निधी दिला म्हणतात, जन्माला घातला, मोठा केला, तो आई वडिलांना विचारत नाही आणि वेगळा राहतो बायकोचा आग्रह असल्यामुळे. तर त्यावेळेला आई वडिलांनी भिंतीवर डोकं आपटून जीव द्यायचा नसतो, परिस्थिती स्वीकारून आपला मार्गक्रमण करायचं असतं. सांगलीचे खासदार विशाल पाटील म्हणाले भाजप हा फसवा पक्ष आहे. 2 वेळा खासदार असलेले खासदारांनी सुद्धा हा पक्ष सोडला. 2 वेळा खासदार झालेले पाटील यांनी सुद्धा हा पक्ष फसवेपणाला कंटाळून पक्ष सोडला. महापालिकेला 1 रुपयाचा निधी भाजपने दिलेला नाही. असं आहे की विशाल पाटील सांगतील ते लोक ऐकणार का प्रत्यक्ष झालेला विकास पाहून लोक मतदान करणार, हे आता नगरपालिकांचे निकाल लागतील 21ला, तेव्हा कळेल. महानगरपालिका निकालाच कळेल. असं आहे की 2,42,00,000 महिलांना 1,500 रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मिळते. त्यातल्या 1.5 कोटी महिलांच्या अकाउंटला त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा रुपया येतो. ती ताई विशाल पाटलांचा ऐकेल का बीजेपीचा ऐकेल? लाडकी बहीण एक, तुम्हाला जर वेळ असेल तर लाडकी बहीण एक, अजून 10 गोष्टी ऐकवतो ना. तो शेतकरी प्रामुख्याने जिल्हा परिषद समोर आहेत, तो शेतकरी त्यांची ओट्स शहरात पण आहेत, मुलं शिकायला असतात. जो शेतकरी वर्षाला 12,000 रुपये सरकार देतं. आम्ही एका 2.5 एकर कोरडवाहू जमीन असणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यात परवडलं नाही म्हणून माझ्या वडील कामगार झाले. तर आम्हाला महिन्याला 1,000 रुपये मिळणं याचं महत्व माहिती आहे. बियाण्यासाठी सुद्धा, हो दादा 500 रुपये द्या, बियाणं आणायचंय, खताचं पोतं आणायचं, तिथे 12,000 रुपये. आणि तुम्ही म्हणाल बंद करते बंद, वर्षानुवर्ष महाराष्ट्रामध्ये 7.5 हॉर्स पॉवरच्या खालच्या सगळ्या पंपाची वीज माफ, ही मोठी यादी देता येईल ना. मुलींचं शिक्षण माफ माहिती देता येईल. त्यामुळे तुम्ही एका वाक्यात प्रश्न विचारला, मी एका वाक्यात उत्तर दिलं. लोक विशाल पाटीलचं ऐकतील की या सगळ्या सवलती मिळतात म्हणून मोदींचं ऐकतील आणि देवेंद्रचं ऐकतील. मुंबईमध्ये लाडक्या बहीण योजनेमुळे शेतकऱ्यांच्या योजना सांगितल्या, या सगळ्या ठप्प आहेत जिल्ह्यात. गेल्या 6 महिन्यात 1 रुपया कुठली योजना ठप नाही, कुठली योजना ठप नाही. हे 15 दिवसापूर्वीचा केंद्राचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला. आमची जी 100% मुलींची फी माफ ही EWS म्हणजे आर्थिक मागासांची तर 100% जमा झाली, कारण त्याचा मीच मंत्री आहे, छातीडोकपणे सांगेन. ओबीसीची काही प्रमाणात राहिली आहे, SC ST ची काही प्रमाणात राहिलेली आहे, परंतु ते व्हेरिफिकेशनशी जोडलेलं असतं. त्यामुळे कुठलीही योजना ही पैशाअभावी आणि लाडकी बहीण करण्याचं कारण नाही. कारण आपल्याला सुद्धा सगळ्यांना लाडकी बहीण हे एक समाजातल्या महिलांचा कॉन्फिडन्स वाढवणारी. आता तुम्हाला माहिती आहे का की त्याला आता एक नवीन मॉड्यूल माननीय देवेंद्रजी जोडतायत, ज्याच्यामध्ये 1 लाखापर्यंत कर्ज तिला विदाउट मॉर्गेज मिळेल. कारण गव्हर्नमेंट गॅरंटी असेल, दरमहा 1,500 तुझ्या अकाउंट येणार, ट्राय पार्टी अग्रीमेंट होईल आणि 1ही रुपयाची गहाणवट न देता तिला 1 लाख रुपये मिळाले, ती व्यवसाय करेल. त्यातून तो जो शब्द आलाय की ती लखपती व्हावी, लखपती दिदी नावाचा शब्द आला. 3 कोटी लखपती दिदी देशात झाल्या. महाराष्ट्रामध्ये त्या 1 कोटी करण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये या 1 लाखाचा हप्ता डायरेक्ट 1,500 मधून झाला. आता आमची दिदी कशाला मतदान काँग्रेसला आणि विशाल पाटलाला करेल? चला.